वारंवार आम्ही सांगतोय हिंदू बांधवांना की बाबांनो, हा हिंदुस्थान आहे आणि इथल्या हिंदूंना जागृत होणं गरजेचं आहे. आणि आम्ही विनंती करतोय की बाबांनो, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याशी संबंध टाळा. आणि प्रचिती आमचं जे लोक ऐकतायत त्यांनाही येते की काय त्याचे फायदे होत आहेत, आणि आमचं जे लोक ऐकत नाहीये अजून सुद्धा त्यांनाही त्याची प्रचिती येते की काय त्याचे तोटे होत आहेत. आज आपल्या या शिंगवे गावामध्ये मी खरं बोलणारा माणूस आहे, पटलं तर तुम्ही बघा. हिंदूंचे सलून आहे ना, नाहीये का? आहे. पण तो आपला हिंदू बांधव याच विचारात की भारतातले सगळी लोक चांगलं वागणार आहेत, सगळी लोक संविधानाचं पालन करणार आहे, त्याच्या मनात कुठेतरी भाईचारा आहे. आणि भाईचारा असल्यामुळं तो हिंदू सलूनवाल्याकडे न जाता त्या जिहादी इस्लामिक त्या मुस्लिम सलूनवाल्याकडं स्वतः केस कापण्यासाठी गेला आणि सोबत आपली 3 वर्षांची कन्या चिमुकली तिला सोबत घेऊन गेला. सगळे त्या दुकानामध्ये केस कापणारी जी माणसं आहेत ती मुसलमान आहेत, जिहादी प्रवृत्तीची. एका मुस्लिम कामगारानं याला खुर्चीवर बसवलंय, याचे केस कापायला सुरुवात केली. आता जे केस कापतात त्यांना माझं बोलणं कळल, एकदा माणूस बसला की काम झाल्याशिवाय उठता येत नाही. आणि ते लेकरू बाजूच्या खुर्चीवर बसलेलं आहे. तेवढ्या संधीचा फायदा घेऊन त्याचाच सोबती, त्याचाच सहकारी दुसरा मुस्लिम तो केस कापणारा जिहादी त्या लेकराला उचलून बाजूला घेऊन जातोय. आणि मग माझी मुलगी कुठं गेली? दुकानात होती बसलेली, म्हणून हा आपला हिंदू जो केस कापायला गेलाय तो ताडकन उठतोय, माझी मुलगी कुठे आहे? आणि नंतर असं समजतंय की त्या बाळाला बाजूला घेऊन गेले, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झालाय, ज्या भाषणातही बोलता येणार नाही आणि त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. हे सगळं त्या लेकराच्या बाबतीत घडतंय. तो बाप आपल्या मुलीला घेऊन घरी गेलाय. घरी गेल्यानंतर ती 3 वर्षाची कन्या, ते बाळ आपल्या बापाला सांगतंय की माझ्या बाबतीत त्या सलूनवाल्या काकांनी चुकीचं वर्तन केलंय आणि जे काही तिच्या बाबतीत घडलंय तो बाप त्या मुलीचा व्हिडिओ देखील करतोय. जर ज्यांना शंका आहे ना, सगळे पुरावेत. आणि लहान मुलं ही देवाची रूपं असतात, आपल्याकडे म्हटलं जातं लहान मुलं ही देवाघरची फुलं. जग खोटं बोलेल, पण ही 5 वर्षाच्या आतली मुलं आणि मुली कधीच खोटं तुम्हाला सांगणार नाही. आणि त्या लेकरानं, पडळकर साहेब, जेव्हा सगळी वस्तुस्थिती सांगितली, त्या बापाचा विचार किती मोठा आहे तुम्ही विचार करा. मी काय म्हणालो की त्या बापाला कुठेतरी भाईचारा आहे त्याच्या डोक्यात, की हिंदू मुस्लिम असं काही नसतं, सगळे भारताचे नागरिक म्हणून गुण्यागोविंदानं राहतात, हा समज त्या बापाचा होता. पण जसंच त्याला समजलं की माझे केस कापत असताना दुसरा एक जिहादी आपल्या लेकीला घेऊन बाजूला जातोय, आणि जो जिहादी केस कापतोय, माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, गावकऱ्यांना विनंती आहे,
केस कापणारा सुद्धा यात सह आरोपी केला पाहिजे. हे संगनमतानं चालू आहे. आणि मग त्या बापाची तळमळ बघा. मी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की शेवटचा हिंदू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे हिंदू राष्ट्रच आहे. का? त्यांना खात्री होती की शेवटचा हिंदू सुद्धा जागा होईल आणि तो हिंदुत्वासाठी लढल. तो बाप जागा झाला. त्या मुलीचा बाप जागा झाला. त्याला जो भाईचारा नावाचा किडा चावलेला होता त्या रोगातून तो बाहेर आला आणि त्याने ठरवलं की आता ही बातमी, हे माझ्या बाबतीत जे घडले हे हिंदुस्थानात कुणाच्याही बाबतीत घडता कामा नये. म्हणून त्या बापानं सगळ्या आपल्या हिंदुत्ववादी संघटना असतील, परिसरातले नेते मंडळी असतील, समाज बांधव असतील, गावकरी असतील, सर्वांशी संवाद साधायला सुरुवात केली की असं असं घडतंय आपल्या गावामध्ये. एक जण केस कापत राहतो आणि दुसरा आपल्या लेकरांना बाजूला घेऊन जातो. आणि तुम्ही बघा, शक्यतो गावातला, मी पण खेड्यात वाढलेला माणूस आहे, गावातल्या बापाला खूप काम आहे. तो जेव्हा केस कापायला जातो ना, तो नेहमी त्याचं लेकरू सोबतच घेऊन जातो. दोघांचेही एकाच वेळी कापले जातील. पुन्हा महिना दीड महिना टेन्शन नाही. प्रत्येक बाप आपल्या मुलीला, आपल्या मुलाला त्या केस कापण्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो. त्याच्या लक्षात आलं की माझ्या बाबतीत जे घडलंय ते हिंदुस्थानातल्या किती बाप लोकांच्या बाबतीत घडत असेल, किती कन्यांच्या बाबतीत घडत असेल. म्हणून अशी घटना पुन्हा कधीच घडता कामा नये. त्यामुळे त्या बापानं स्वतःबद्दल लोक काय विचार करतील, काय टीका टिप्पण्या होतील याचा कुठलाही विचार न करता जाहीरपणे गावकऱ्यांना सांगितलं ही घटना अशी अशी घडत होती. मी ताडकन उठलो खुर्चीवरनं, माझी मुलगी कुठे असा आरडाओरडा केला. तेव्हा तो प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनो, तुम्हाला पटल का नाही मला माहित नाही, पण हाच बाप जर म्हटला असता लहान लेकरू आहे, नेऊन नेऊन कुठं नेणार आहे, चॉकलेट बिस्किट खाऊ घालल, आणि त्या बापानं जर आरडाओरडा केला नसता तर हा जो प्रकार हिंदुस्थानात सुरू आहे तो प्रकार जगासमोर आला नसता. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे आणि याला धर्म बहुतांशी कारण आहे. अनेक धर्मांमध्ये शिकवलं जात आहे की या हिंदूंना बाटवा, यांच्या लेकी बाळी नासवा, यांच्या सोबत जेवढा म्हणून काही जिहाद करता येईल तेवढा जिहाद करा. अशा पद्धतीच्या शिकवणी दिल्या जात आहे आणि त्याचे चटके ह्या लहान लहान लेकरांना बसताय. हो, आज लहान लहान लेकरं पाहिल्यानंतर कुणाच्याही अंतःकरणात असा भाव जागृत होतो की चालता बोलता देव आपण पाहतोय, पण या नराधमांना ते दिसत नाही. आणि मग अशी घटना घडल्यानंतर परिसरातल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या. आज मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो की अनेक लोक आतापर्यंत हिंदुत्ववादी नव्हते, पण ही घटना घडल्यापासून गावकऱ्यांनी ठरवलं की नाही, कुठेतरी हिंदुत्वाचं पालन करणं ही काळाची गरज आहे आणि अशा देशविघातक शक्तींना हद्दपार करणं ही काळाची गरज आहे. गावकऱ्यांना आज समजलंय, जागृत झाले गावकरी. दुर्दैव आहे की इतकी गंभीर घटना घडल्यानंतर, समाज मनाला कळल्यानंतर काही लोक म्हणताय की किरकोळ घटना आहे. जो कोणी म्हणत असेल ना ही घटना किरकोळ आहे, त्याने एकदा फक्त त्या बापाला जाऊन भेटा. आपणही कुणाचे तरी बाप आहेत. ज्याला ज्याला वाटतंय किरकोळ गोष्टीला फार मोठं केलं जात आहे, त्या नालायकाला सांगितलं पाहिजे की 350 वर्षापूर्वी एका रांजाच्या पाटलानं एका लेकी सोबत बद अमल असा शब्द प्रयोग आहे, बलात्कार असा शब्द नाही, बद अमल, चुकीचं वर्तन, विनयभंग अशी बातमी कळाली. 350 वर्षापूर्वी आमचा बाप छत्रपती शिवाजी राजा ज्यांनी सांगितलं असल आपला असल नाही तर परका असल, त्याला आत्ताच्या आत्ता हजर करा आणि त्याचे हातपाय तोडून टाका. माझ्या राजाला म्हणता आलं नसतं की कधीतरी तो पाटील माझ्या कामाला येईल, कधीतरी माझी स्वार्थाची पोळी भाजायला तो पाटील माझ्या कामाला येईल, म्हणता आलं नसतं राजांना.
महाराजांनी जातीचा विचार केला नाही, महाराजांनी स्वार्थाचा विचार केला नाही, आणि महाराजांनी ठरवून टाकलं की त्याचे हातपाय तोडून टाकायचे. का? की भविष्य काळात माझी कोणतीही लेख जेव्हा गावातून चालत राहील ना, तेव्हा तिचा आत्मविश्वास ढासळणार नाही, ती खचणार नाही. ती म्हणल की असल्या दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना मला घाबरायची गरज नाही. का? तर माझा भाऊ छत्रपती शिवाजी राजा माझ्या पाठीशी आहे. आजची लोक म्हणतायत ही किरकोळ घटना आहे. मी सगळ्या माता भगिनींना सांगतो, त्या व्यक्तिमत्वांचा बेत पाहायची जबाबदारी तुमची आहे. लाज वाटत नाही ही किरकोळ घटना आहे म्हणत असताना? मग उद्या महिलांची आबरू काय रस्त्यावर आहे? काही त्यांना मान सन्मान. अरे स्त्री ही देवाऱ्यातली देवता आहे. भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा संपूर्ण लढा हा स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी आहे, स्त्रीच्या गौरवासाठी आहे, तिच्या सन्मानासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा बापाही श्रीमंत आहे, मामा श्रीमंत आहे. त्यांचा सुद्धा लढा ना माता भगिनींसाठी आणि गोट्यातल्या गायीसाठीच आहे. गोट्यातली गाय वाचली पाहिजे आणि घरातली माय वाचली पाहिजे. म्हणून आयुष्याची 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून जीव घेत आणि जीव घालवली. कितीतरी मावळे शहीद झाले, तेव्हा आपण भगवा ध्वज फडकताना पाहिला. म्हणून माझं माता भगिनींना सांगणं आहे की ज्यांना ज्यांना असं वाटतं छोटी घटना मोठी केली जाते, छोटी घटना मोठी केली जाते, त्यांना जाब विचारणं तुमचं काम आहे. आम्ही तर आहेच, आम्ही सुट्टी देतच नाही कोणालाच. आमचं ठरलंय, जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. तर या घटनेत ज्यांनी ज्यांनी दुर्लक्ष केलं, मी तुम्हाला सांगतो पर्याय उपलब्ध करा. हिंदूंनी मनावर घेतल्यावर सगळं काही होतं. संघटित व्हा, आजपासून काम करायला सुरुवात करा. आणि जे याचं कारण आपण जबाबदार आहे, सगळे आपण सगळे जबाबदार आहे. का? हिंदू संघटित नाही. यांना आपला जेव्हा स्वार्थ असतो तेव्हा यांना कुठूनही ओढून कशाही पद्धतीने आणता येतं. ही जी भावना तयार झाली ना, ही पुसायची आपल्याला. अवे दुसऱ्यांच्या बाबतीत घडल्यावर का असं म्हटलं जात नाही? हिंदूंच्या बाबतीतच घडल्यावर असं का म्हटलं जातं? त्याचं कारण इथला हिंदू आहे ना संघटित नाही. मी तुम्हाला सांगतो, एक हिंदुत्ववादी पर्याय उभा करा. असा चेहरा या परिसरामध्ये तयार करा की त्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर या परिसरातील कोणत्याही जिहाद्याची माता माऊल्यांकडे वाईट नजर करून पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. अरे चाललंय काय? त्यांना पाठीशी घातलं जात आहे. त्यांनी आमच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घातल्या. अहो ती मनसरची बारव पडळकर साहेब पांडवकालीन ही सगळी मंडळी लढा देत आहे. आज हजारो वर्षांचा इतिहास त्या बारवेला लाभलाय आणि त्या बारवेवर हे सगळे जिहादी अतिक्रमण करतायत, अनधिकृत वस्त्या उभ्या करतायत आणि तरी त्यांना पाठीशी घातलं जातंय. लोकांना वाटतं ना हिंदुत्ववादी काय करतात, हिंदुत्ववादी काय करतात. मी तुम्हाला सांगतो, तो सगळा मनसरचाच भूभाग जो वक्फ बोर्डाच्या घशात गेला होता ना, वक्फ बोर्डाचं नाव कागदावरनं काढायचं काम हिंदुत्ववाद्यांनी केलं. अजून तुम्ही लढा बळकट केला पुढच्या काळात ना, तर त्या बारवेच्या भोवती फिरायची सुद्धा कोणाची हिंमत होणार नाही. पण काय करणार? गंगाधर ही शक्तिमान आहे. आपल्याकडं गंगाधर ही शक्तिमान आहे साहेब, हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यावर सगळ्यांनी माझी अत्यंत वाईट डोक्यात तिडीक गेली. हो, त्या लेकीबाळी रस्त्यावर पडलाय का? खुशाल म्हटलं जातं आर्थिक विकासावर लक्ष द्या, आर्थिक विकासावर लक्ष. बाबा तू मेल्यावर किती पैसा सोबत घेऊन जातो बघतो आम्ही. ज्यांचं म्हणणं आहे ना पैसा पैसा पैसा, मेल्यावर किती नेतो बघतो. अरे पैसा आज आहे उद्या नाही, गरजेपुरता प्रत्येकाला लागतो. आणि ज्याने दाना दिलाय त्याने दात पण दिलाय, ज्याने दात दिलाय त्याने दाना पण दिलाय. धर्म मात्र टिकवायचा राहतो. काहींचं ठरलंय पैसा पैसा पैसा, मग धर्म जाऊ द्या, धर्माचं काही का होईना. या वृत्तीवर आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे. अहो हे जिहादी
हिंदू बहुसंख्य गावांमध्ये यांचं जे धाडस होतं ना, त्याचं एकमेव कारण आहे, कुणीतरी यांच्या प्रार्थना स्थळांमधनं सांगितलेलं राहतं, तू जा, तू यशस्वी झाला तर बक्षीस मिळेल आणि कदाचित या लढ्यात मेला तर जन्नत मिळेल. असले ब्रेन वॉश करून पाठवले जातात आणि हिंदू बहुसंख्य गावांमध्ये छोट्या छोट्या मुली अशा पद्धतीने पाठवण्याचं काम केलं जात आहे. पण काय करणार साहेब, लय दुःख होतं. इतकं दुःख होतं, आज ती आळंदी पंढरपूरची वारी चालली आहे. कुणाची वारी? वारी विठ्ठलाची ना, आहे ना विठ्ठलाची. या जिहाद्यांनी वारीच्या वाटावर अल्लाचे बॅनर लावले. माझा अल्लाला विरोध नाही, पण सण कोणाचा आहे? सण विठ्ठलाचा आहे ना, मग विठ्ठलाचेच बॅनर लावा ना. अल्लाचे बॅनर कशाला पाहिजे? आईचा वाढदिवस सण, शुभेच्छा देतो गर्लफ्रेंडला. अरे आईचा वाढदिवस, आईला शुभेच्छा दे ना. पण जिथे जाईल तिथे जिहाद कसा करता येईल, धार्मिक तेढ कशी निर्माण करता येईल. अरे अल्ला देवे अल्ला दिलावे, इथला लाव, मोहरमला लाव. पंढरपूरच्या वाटेवर आम्ही देणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हेच बॅनर्स लागले पाहिजे. पण आमच्या हिंदूंना काही वाटत नाही. अहो खुशाल त्या जाळीदार टोप्या घालून येतात, कपाळाला टिळा लावत नाही, पण बॅग दिली, छत्री दिली, खायला बिस्किट पुडा दिला की हातपुडा करतात. आम्ही विचारलं का, ते म्हणतात आम्ही गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालो. अरे इतके प्रभावित झालात? अरे तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. समोरच्याच्या कपाळाला गंध नाही, त्याच्या डोक्यावर फेटा नाही, वारकरी टोपी नाही, तो त्याच्या धर्माचा प्रचार करायला आलाय तुमच्यात. की आम्ही मुस्लिम कसे शहाणे म्हणून ती जाळीदार टोपी घालून येणार साहेब, कपाळाला टिळा लावणार नाही, आणि घ्या आमचे बिस्किट, घ्या आमच्या भेटवस्तू, आणि इस्लामचा प्रचार प्रसार त्यातून करणार. काय माझं तर या सगळ्या जिहाद्यांना सांगणं, लयच प्रेम उतू आला असेल ना, तर वारीच्या वाटेवरच्या सगळ्या मशिदी आमच्या वारकऱ्यांसाठी झोपायला खुल्या करा साहेब. नाही होते तिथं दारात पण उभं राहता येत नाही. पण मग आमच्यातलेच काही सेक्युलर येतात ज्ञान पाजळायला. बघा त्याने बिस्किट वाटले, बिस्किट वाटले नाही, बिस्किट टाकले. ही अडचण आहे. माझे अनेक, मी असेही मुसलमान पाहिले की जे डोक्यात वारकरी टोपी घालतात, कपाळाला टिळा लावतात आणि मग वारीत सहभागी होतात. त्या मुसलमानांचं मी पण स्वागत करतो. पण जे जिहाद पसरवण्यासाठी येतात, ज्यांना विठ्ठल म्हणायचं नाही, ज्यांना माऊली म्हणायचं नाही, ज्यांना राम म्हणायचं नाही, ज्यांना कपाळाला टिळा लावायचं नाही, डोक्यावर वारकरी टोपी घालायची नाही, त्यांचा जिहाद आम्ही का म्हणून सहन करायचा? आणि याला जबाबदार सगळे आपले हिंदू बांधव आहे, दुसरं काय नाही. हिंदू जबाबदार याला. हा जागृत होत नाही. याचा नेता जर म्हटला ना ही पश्चिम आहे, ते आईला आणि बापाला सुद्धा विचारत नाही खरंच पश्चिम आहे का. नाही नाही, मा नेता म्हटला. अरे किती नेत्याची चाटणार, वाट लागत चालली. अरे आमचं तर ठरलंय, आम्ही पक्ष बघत नाही, संघटना बघत नाही, जो हिंदुत्वासोबत आम्ही त्याच्या सोबत. सरळ सूत्र आहे, सरळ गणित आहे. आणि हे गणित जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं होणार नाही तोपर्यंत न्याय भेटणार नाही. आज आलोय आपण निषेध व्यक्त करायला. मी आज तुम्हाला सांगतो, हे ज्यांनी या गोष्टीला गांभीर्यानं घेतलं नाही त्यांना तर त्यांची लायकी दाखवूच. पण पुढच्या काळामध्ये मी वारंवार सांगतोय, पडळकर साहेब मागच्या काळामध्ये मालेगाव मधल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. आत्ता मागे पुणे जिल्ह्यातील नरसापूर गावात 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. का आम्ही इतके शांतता प्रिय झालोय की आम्ही पोलिसांना फोन करा, वकिलाला फोन करा, पुढाऱ्याला फोन करा. माझं सांगणं आहे, घटना डोंगराळे गावातल्या असू द्या, नसरापूर मधल्या असू द्या, नाहीतर शिंगवे पारगाव मधल्या विनय भांगाची असू द्या, पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी लेकी बाळींच्या बाबतीत जेव्हा अशी घटना घडेल
तेव्हा पहिला फोन पोलिसांना करायचा नाही, पुढाऱ्याला करायचा नाही, पहिला फोन हिंदुत्ववाद्यांना करायचा. आधी हे सगळे भगव्या टोप्या घातलेले गावात येऊ द्या आणि तो आरोपी आम्हा हिंदुत्ववाद्यांच्या स्वाधीन करा. आम्ही त्याचा इतका पद्धतशीर कार्यक्रम लावतो की पोलिसांच्या हवाली करताना त्याचे श्वास चालू ठेवायचे का बंद ठेवायचे हे आम्ही ठरवू. त्याच्याशिवाय होणार नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन माता भगिनींच्या अंगावर जो हात घालील त्याला सुट्टीच द्यायची नाही, या तत्वावर यावं लागल. तेव्हा आणि तेव्हाच या देशातल्या माता भगिनी सुरक्षित होणार आहे. आणि या स्त्री संस्कृतीचा आधार आहे साहेब. आणि ती स्त्री जर पाठवली गेली, बिघडवली गेली, तिच्या बाबतीत चुकीची वर्तणूक झाली तर राज्य संपले, देश संपले. हा हिंदुस्थान का टिकून आहे माहिती, वर्षानुवर्ष इथे स्त्रीला मातृत्वाचा दर्जा दिला, भगवतीचा दर्जा दिला, म्हणून हिंदुस्थान टिकून आहे. आज ज्या पद्धतीनं ही ज्याला वाटतं ना किरकोळ घटना आहे त्याला इथले व्हिडिओच पाठवा फक्त. हा जमलेला समाज तुला किरकोळ वाटतोय का गदाड्या? हा किरकोळ हा समाज. 80तली म्हातारी आहे, तारुण्यातले पोरं आहे, महिला आहे, लहान बालक आहे, हे किरकोळ आहेत, छोटे आहेत, यांना समजत नाही काहीच. चाललंय काय? अरे बाकीच्या बाबतीत किती साहेब इतके पद्धतशीर निर्णय होतात, एकजूट असल्यामुळे होतात. मी तुम्हाला सांगतो, तो जो दुसरा जो आहे केस कापणारा त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. आणि गावामध्ये आज सांगतो, कोणाला काय मिरच्या लागायच्या त्याला लागू द्या. पुढच्या काळामध्ये या गावामध्ये साधी सुई जरी घ्यायची असली आणि महागडी कार जरी घ्यायची असली तरी ती हिंदू बांधवांकडूनच घ्यायचे. यांना जर आपल्या पोरींमधली देवी दिसत नसेल, आपल्या पोरांमधला नारायण दिसत नसेल तर यांच्या आर्थिक नाड्या तुम्ही आवळा म्हणजे आवळा. यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाका आणि सूत्र करून टाका. ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याशी संबंध टाळा. आपले पण जे कपाळाला अंडे ठेवतात त्यांनी टिळा लावायला सुरुवात करा, नाही तर उद्या तुमच्याशी संबंध टाळतील आपली लोक. अरे कोण कुठून येत आहे? या एक गणित सांगतो. सोनं महत्वाचं आहे, पैसा महत्वाचा आहे, जमीन महत्वाची आहे. पण मला सांगा, पैशाला कधी रिअल इस्टेट म्हटलं का? नाही म्हटलं. सोन्याला कधी रिअल इस्टेट म्हटलं गेलं का? नाही म्हटलं गेलं. पण जमिनीला काय म्हटलं जातो? अर्धा गुंठा असू द्या, फुटभर असू द्या, 1 एकर असू द्या, 100 एकर असू द्या, रिअल इस्टेट म्हटलं जातं. खरी संपत्ती जर तुमची आमची काय ना तर जमीन हीच खरी संपत्ती आहे. पण आपला हिंदू झोपलेला आहे आणि हे जिहादी गावांमध्ये येऊन लेकी बाळींच्या आयुष्याशी खेळताय. आणि या काय झालं आपण म्हणतो सुजलाम सुफलाम, इथं काही जरी फेकलं ना मोत्यासारखं उगवून येतं, इतकी दर्जेदार ही माती आहे. आणि असल्या परिसरांमध्ये येऊन हे जिहादी प्रॉपर्ट्या घेतायत, जमिनी घेतायत, आपले हिंदू त्यांना विकतायत. तिथं काय तुमच्या रामाची कृष्णाची मंदिरं नाही बांधली जाणार. तिथं पुढच्या काळामध्ये मजारी उभ्या केल्या जातील आणि जिहादचे धडे द्यायचं काम ह्याच गावात केलं जाईल. म्हणून माझी विनंती आहे, लई निम्म्या भावात द्या रे, भाऊबंदाला द्या, आपल्या हिंदूला द्या. पण करोडो रुपये जरी आले ना तरी या जिहाद्यांना फुटभर सुद्धा जागा देऊ नका. हे जर आमच्या लेकीबाळींच्या बाबतीत असं करत असतील, आज नाही सावध झालो. संग्राम बापू भांडारे येतो, बोलतोय, किती शिव्या खातोय मला माहिती आहे. कधीतरी माझं इंस्टाग्राम अकाउंट जाऊन बघा, फेसबुक जाऊन बघा, आपले हिंदुत्ववादी लाईक करून पुढे निघून जातात. पण हिंदू विरोधी शक्ती तिथं येऊन भुंकत राहतात, सारख्या भुंकत राहतात, शिव्या शाप देत राहतात. चला, ज्ञानेश्वर महाराजांनी शिव्या खाल्ल्या, तुकाराम महाराजांनी शिव्या खाल्ल्या, सगळ्यांनी शिव्या खाल्ल्या. तेव्हा जर देश टिकला असेल तर आज संग्राम बापू भांडारे पण शिव्या खाईल, पण माझ्या हिंदू बांधवांना जागृत करत राहील.
ज्या ज्या परिसरांमध्ये या जिहाद्यांची संख्या वाढली, गेलं लोक जमिनी विकून निघून गेले आपली. तुम्ही मालेगाव बघा, तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर बघा, तुम्ही पुण्यातला कोंढवा बघा, तिकडं मुंबईतला मुंब्रा बघा. अहो राहिला हिंदू, अहो हिंदू तिथं नगरसेवक होऊ शकत नाही. हे प्रॉपर जिहाद करून आपल्याच धर्मातील लोकांना कसं निवडून देता येईल यासाठी मतदान करतात. जो लई म्हणतोय ना मला सगळे सारखे, मला सगळे सारखे, त्याला म्हणाव तू एकदा मुंबऱ्यात जाऊन निवडणूक लढव बरं. अहो डिपॉझिट जप्त होईल या गादाड्याचं. हिंदूंच्या जीवावर राजकारण करायचं आणि हिंदू अडचणीत आल्यानंतर हांग काढून घ्यायचं. मी तुमच्या पाया पडतो, पाया पडतो, यांना एकदा यांची लायकी दाखवा राव. वा जागृत. आणि जो कोण या हिंदुत्वासाठी पुढे येईल, या धर्मासाठी, या मातीसाठी, अरे या माणसांसाठी जो हिंदू म्हणून पुढे येईल ना, त्याला एकदा साथ देऊनच बघा रे. खरंच पुन्हा तो भगवा ध्वज आपल्याला फडकताना दिसल. काय कारण आहेत? वर्षानुवर्ष स्मारकांची कामं चालू आहे, पूर्ण होत नाही. वर्षानुवर्ष देवळांची कामं चालू आहे, पूर्ण होत नाही. चालू सप्ताह बंद पडतात, चालू होत नाही. कारण काय? कारण एकच आहे, गंगाधरी शक्तिमान आहे. हिंदू संघटित नाही झाला पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे हा तुम्हाला सगळ्यांना पुढच्या काळात येऊन बदलावा लागल म्हणजे लागल. आणि ते सगळा बदल घडवण्यासाठी हा हिंदू धर्माचा सेवक संग्राम बापू भांडारे तुमच्या सोबत आहे. अहो रामाचं नाव घेतल्यावर जर दगड तारला असेल तर रामाचं नाव घेतल्यावर एखादा हिंदुत्ववादी आपण पुढे का आणू शकत नाही? आणू शकतो. वज्रमुठ बांधली तर, जुन्या लोकांनी खुळचट विचार टाकून दिले तर. अरे या मातीमध्ये पाणी आहे, या मातीमध्ये ऊर्जा आहे. तुम्हाला काय कोणी आकाशातून येऊन नाही मोठं केलेलं, तुमच्या मातीनं तुम्हाला मोठं केलंय. या मातीत मोती पिकवले. पण आज तिच्यावर जरा संकट. आज हे आपले आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, लय लोक म्हणतात धनगरांचा नेता, धनगरांचा नेता, धनगरांचा नेता. अरे गैरसमज आहे, हिंदूंचाच नेता आहे गोपीचंद पडळकर साहेब. ते नाही बघत पीडित धनगर आहे, मराठा आहे, सुतार आहे, माळी आहे, तेली आहे, मातंग आहे, भिल्ल आहे, न्हावी आहे. नाही, एक पीडित हिंदू आणि मदतीला लाखो हिंदू म्हणत ते गोपीचंद पडळकर साहेब गावगाव पिंजून काढताय. सोडून देऊ जातीयवाद, हे बाद झालं. आणि सूत्र हातात घेऊ हिंदूंका साथ, हिंदूंका विकास. याच्यात गैर काय नाही हो. घरातले 4 भाऊ जसं एकोप्याने राहतात तसं हिंदूंनी एकोप्याने राहायचं, एवढंच आम्ही सांगतोय. आणि हिंदूंवर अन्याय झाल्यानंतर सगळ्यांनी पेटून उठायचं, एवढंच आम्ही सांगतोय. यात पाप कुठं आहे? आमचा जर समाजच संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तर आम्हाला आमच्या समाजाला संघटित करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे जागृत व्हा. जे आज इकडे आले नसतील, या निषेध मोर्चात सहभागी झाले नसतील, त्यांनी ताकदीनं माझ्या बोलण्याचा विचार करा. अरे तो बाप पुढे आला, अनेक बापांची ती हिंमत नाही झाली. मी पोलीस प्रशासनाला सांगतो, साहेब या जिहाद्यांचे जेवढे काही सलून असतील गावात तुम्ही बंद करा, नाही तर दुर्दैवानं नाईलाज असतो आमच्या लेकी बाळींच्या काळजीपोटी आम्हाला ते सलून बंद करावे लागतील. साहेब नाही चालू शकत हे असं. अत्यंत विचित्र घटना आहेत, या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. साहेब हे बंद करत असतील तर बघा, नाही तर बुलडोजर पाठवून द्या. नाही बुलडोजर पाठवा या गावात. साहेब गरज आहे, बंद करायची नाटकं. लय झालं प्रेम. आणि जर नसतील होत तर मला सांगा, आधी पोलीस प्रशासनाचं बघू, नंतर यांच्या बुलडोजरचं बघू. नसतील हे बंद होते असले जिहाद्यांची दुकानं तर संग्राम बापू भांडारे गुन्हा अंगावर घ्यायला तयार आहे. माझ्यासोबत किती तेवढे सांगा. आणि असतात हे बजरंगी गुन्हे अंगावर घ्यायला तयारच असतात. गरज आहे ती. आज काळ चांगला आहे, गुन्हे अंगावर घ्यायची गरज नाही. ते पोलीस प्रशासन जागृत आहे. मागाशीच कोणतरी म्हणालं की पोलिसांनी फार मदत केली. महाराष्ट्र पोलिसांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे बुलडोजरवाले आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी पाठवणार, ते बुलडोजर येणार, कारवाई होणार. गरज आहे ती.
घटना कुठेही असो, कोणतीही असो, चुकीला चूक म्हणण्याचं धाडस ठेवलं पाहिजे. अरे नासरापूर घटनेत मोर्चे काढायचे, पण आज पीडित हिंदू आहे आणि पीडा करणारा जिहादी आहे, तर मग नका नका किरकोळ आहे. अरे नाही चालणार, हे बाद झाला. आता तो काळ संपलेला आहे, हिंदू जागृत झालेला आहे, तो जागा राहणार आहे आता. हा मला परवा कोणतरी म्हणालं की या अशा काही घटना घडताय, लोक हिंदुत्वापासून अरे म्हटलं कधीच शक्य नाही. हिंदू जागृत झालेला आहे, तो जागाच राहणार आहे, तो कधीच झोपणार नाही आणि चुकीच्या सगळ्या गोष्टींना कधी बळी पडणार नाही. तो जागृत राहील. आपल्याला सगळ्यांना सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोप गोपीचंदजी पडळकर साहेबांना ऐकायचंय. पण माता भगिनीला विनंती आहे, माता भगिनींनो तुम्ही प्रबोधन करा. तुमचे बचत गट असतील, शाळेचे सगळे तुमचे ग्रुप असतील, त्याच्यावरनं तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करा. या जिहाद्यांपासून आपल्या लेकी बाळींना सावध करा. विषयाची परीक्षा घेऊ नका. बाकी सगळ्यांना विनंती आहे, हिंदुत्व हा राजकीय विषय नाहीये, हिंदुत्व हा धार्मिकच विषय आहे. आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येतोय ना, धर्मासाठीच येतोय, आपल्या समाजासाठीच येतोय. ही भावना कुठेतरी तुम्ही स्वीकारा आणि आपल्या लेकी बाळी वाचवा, अशी या निमित्तानं विनंती करतो. पीडित परिवाराचं म्हणणं आहे की जेवढ्या म्हणून काही हिंदुत्ववादी संघटना आहे, त्या सगळ्या संघटना त्या लेकीचे भाऊ असल्यासारखे सगळे हिंदुत्ववादी तिच्या पाठीशी उभे राहिले आणि त्या परिवारानं आपल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे आभार मानले. मी देखील त्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना मनापासून शुभेच्छा देतो. आज किती नेते उपस्थित आहे, पण परिसरातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आजी माजी भावी जेवढे कोण असतील, त्या सगळ्यांना विनंती करतो की बाबांनो, धर्मासाठी एकत्रित येणं पाप नाहीये, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. सगळे लढे हे धर्मासाठीचेच आहे. सगळे लढे, सगळी भांडणं ही धर्मासाठीचीच आहे. आणि येतो धर्मस्थ तो जया. जो धर्माच्या बाजूने उभा राहील तोच विजयी होईल. असं होत नाही की मला धर्मच नाही. नाही नाही नाही, प्रत्येकाला धर्म आहे. धर्म नाहीये म्हणणं म्हणजे बाप नाहीये म्हटल्यासारखं झालं. जन्माला आलेल्याला प्रत्येकाला बाप असतो, तसा प्रत्येकाला धर्मही असतो. आणि आपापल्या धर्माचं पालन करणं, वाढवणं ते तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तो उद्या लयाला गेला तर मी साहेब, माझं प्रामाणिक मत आहे, मी आज हिंदू म्हणणं बंद करतो. या देशातले मुसलमान स्वतःला मुस्लिम म्हणणं बंद करणार आहे का? या देशातले ख्रिश्चन स्वतःला ख्रिश्चन म्हणणं बंद करणार आहे का? अरे ते तर तांदळाचे पोते देऊन आपल्या लोकांना ख्रिश्चन करू राहिले. हे असले बाटवून लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद करून आपल्या लोकांना इस्लाम मध्ये धर्मांतरित करताय. मग एखादा येडा आपल्याला येऊन सांगतो हिंदू हिंदू म्हणजे राजकारण आहे, आणि आपण म्हणतो साहेब खरंय बरं का, खरंय साहेब येडा आहे, तू येडा आहे. अरे जो तो आपापल्या धर्माचा प्रचार करतोय, हिंदू जर झोपून राहिला, अरे पळून जावं लागल. त्यामुळे इथून पुढच्या काळात हिंदू म्हणून जन्माला यायचं नाही, हिंदुत्ववादी म्हणूनच जन्माला यायचं. ते काम वाढवू, या घडलेल्या कृत्याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा करू. जेवढे त्यात आरोपी म्हणून आपल्याला पोलीस प्रशासन, त्या लेकी बाळींचा आशीर्वाद तुम्हाला या जन्मी पुढच्या जन्मी कामाला येईल साहेब. जेवढे आरोपी त्यात घुसाडता येतील ना तेवढे घुसाडू. आणि कोणी जर अडचण आणत असेल तर तुम्हाला देवाभाऊ पर्यंत घेऊन जायची जबाबदारी माझी. ते मुख्यमंत्री आहे ना, मी घेऊन जातो बाबा, हे आमची लोक आहे, आमचा धर्म आहे, का आमच्यावर अन्याय? आरोपीला आरोपी करा. त्यामुळं पोलीस प्रशासनानं अजून या कारवाईत अजून कसे आरोपी घालता येतील जे आहे ते, त्यासाठी प्रयत्न करावे. सर्वांचे धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय श्रीराम, हर हर. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.